थँक्यू. स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरकडून एक चांगली डिटेक्शन आज झालेली आहे. करवीर पोलीस स्टेशनमध्ये मागची 2 वर्षापासून पर्टिक्युलरली पाचगाव एरियामध्ये वेगवेगळे घरफोडीचे गुन्हे घडत होते. त्या अनुषंगाने एक लेटेस्ट गुन्हा 693/25 जे नोव्हेंबर 2025 घडलेला होता. त्यांची तांत्रिक पद्धतीने गोपनीय पद्धतीने माहिती काढताना आरोपी जे आहे प्रताप कदम ते 27/1/2026 रोजी त्यांना अटक करण्यात आलं. तो आरोपी प्रताप कदम राहणार शिरोली MIDC आहे आणि त्यांच्याकडून ते 693/25 गुन्हा उघड करण्यात आला. त्यांच्यासोबत आणखी 13 गुन्हे म्हणजे असं एकूण 14 गुन्हे जे करवीर पोलीस स्टेशनला 2023चा एक गुन्हा आणि 2025चे 13 गुन्हे असे टोटल मिळून 14 गुन्हे उघड करण्यात आले आणि त्यांच्याकडून जवळपास 23 तोळे सोना आणि 3 किलो चांदी असा टोटल मुद्देमाल 44.5 म्हणजे जवळपास 45 लाखाचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. मूल गुन्ह्यामध्ये आज आरोपीची MCR झालेली आणि पुढे पण आमचा तपास चालू आहे. सराहित आहे म्हणजे आत्तापर्यंत 14 गुन्हे उघड झालेले पण तपासामध्ये असा निष्पन्न होता ते जे करणार आहे तो एकटाच आहे. जे सगळे गुन्हे त्याने केले एकटेच आणि ते सेम मोडसने त्यांनी गुन्हे केलेले आहे. चोरीच्या गुन्ह्यातले दागिने ती स्वरापाली विकले आहेत की तसंच त्यांनी ठेवले? ते जे रिकव्हरी आहे त्यांनी आरोपीकडून आहे तरी पण आम्ही पुढची तपास करत आहोत. नेमके चोऱ्या कसा करतात मोडस नेमकी कशी? मोडस जे घरचा लॉक फोडून आतमध्ये प्रवेश करून जे घर बंद होते आणि बाहेर कुलूप होता ते कुलूप फोडून आतमध्ये प्रवेश करत होतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.